शिवसंग्राम संघटनेत फूट पडली असून नव्या संघटनेची स्थापना झाली आहे। आपल्यासोबत आहेत या ठिकाणी तानाजीराव शिंदे जे या ठिकाणी संघटनेची स्थापना केलेली आहे। साहेब काय सांगाल? आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी या पावनभूमीमध्ये कराड या ठिकाणी महाराष्ट्रव्यापी अशा प्रकारचं काम करण्यासाठी स्वराज्य संग्राम या संघटनेची स्थापना आम्ही करीत आहोत। नवी संघटना काढायची वेळ काय? ज्या संघटनेची स्थापना आम्ही केली त्यामध्ये विनायकरावजी मेटे साहेबांनी आणि अन्य माझ्या सगळ्या सहकार्यांनी मला साथ दिली। ती संघटना शिवसंग्राम म्हणून आम्ही नावारूपाला आणली। ती संघटना गेल्या काही दिवसामध्ये असं चित्र समोर येत आहे की ती संघटना मेटे कुटुंब वाटून घेत आहे। जर असं होणार असेल तर महाराष्ट्रातल्या हजारो लाखो कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणं शक्य नव्हतं। म्हणून विनायकरावजीचा विचार पुढे घेऊन छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या राज्यामध्ये हे काम पुढे आपल्याला घेऊन जायचं आहे। ही भूमिका घेऊन स्वराज्य संग्राम या संघटनेची स्थापना केली। शिवसंग्राम हे मेटे कुटुंबियांनी वाटून घेतल्याने कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही, त्यांच्यासाठी या नव्या संघटनेची स्थापना झाली असल्याचं या ठिकाणी शिंदे यांनी स्पष्ट केलं। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।